तर जरांगेंनी दरेकरांवर निशाणा साधलाय। दरेकर हे बैमान झालेत, त्यांनी मला घेरलंय। मराठ्यांचं मीठ खाऊन दरेकर फडणवीसांचे गुणगान गात आहेत। फडणवीस दरेकरांच्या माध्यमातून चाली खेळतायत असा गंभीर आरोप जरांगेंनी केला। तर जरांगे राजकीय अजेंडा राबवत असून कुणाला पाडायचं कुणाला जिंकवायचं याचं प्लॅनिंग जरांगे करत असल्याचा पलटवार दरेकरांनी यावेळी केलेला आहे। दरेकरने मला घेरलंय, बेमान झाला जातीशी आणि तो फडणवीसचा उधं करायला लागला। हे समाजाच्या लक्षात आलं। आपल्या पोराला दरेकर अडचणीत आणायला लागला म्हणून जरांगेला अडचणीत आण। भाजपमधले मराठी खवळून उठले दादा, ते दरेकरला दिसणार नाही, बेमानाला दिसत नसतं। बेमान मीठ मराठ्यांचं खायचं, हा पण गुणगान त्याचे गायचे। बेमान असले बेमान जातीला घातक असतात, अति घातक। त्यात एक दरेकर सगळे समन्वयक अभ्यासक एक करायला निघालाय तो आणि माझ्या विरोधात ट्रॅप रचला त्यांनी। मला उघडं पाडायचं ठरले फडणवीसचं ऐकून त्यांनी। आता फडणवीसला बघ कच कच कचका दाखवतात मराठी आणि तुला बघ कसं कचका दाखवते। पाडीत ते रपा रपतोय आता। आपली आंदोलनाची भूमिका नीट ठेवा, आम्ही सोबत आहोत। सरकारकडे आम्ही आपले दूत म्हणून पोस्टमन म्हणून काम करू, परंतु जो काही राजकीय वास आता यायला लागलाय, कारण तुम्ही बसताय पुतळ्याखाली महाराजांच्या आणि प्लॅनिंग काय, कुठल्या मतदारसंघात कोणाला उभं करायचं कोणाला पाडायचं। तर मला वाटतं हे सगळं राजकीय सुरू झालंय आणि मग तसं असेल तर खुली राजकीय भूमिका घ्या। तुम्ही मराठा समाजांच्या भावनांची अशा प्रकारे तुम्ही आपल्यासाठी उपयोग करून घेऊ नका राजकारणासाठी, आणि ते आता मराठा समाजाला कळून येतंय।